भेट द्या हो दत्ता दिगंबराय हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराय हो स्वामी मला भेट द्या हो श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री सर्वांगीण आमदार धैर्यशील गोगावले साहेब यांचे इथे मनपूर्वक स्वागत करते। त्यांच्या समवेत उपस्थित असलेले आपले नगरीचे लोकप्रिय आमदार सर्वांगीण सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे मी स्वागत करते। याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सन्मान्य सिद्धारामजी बेंद्रे साहेब यांचेही या सगळ्यांच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत करतोय। पुण्याच्या अखिल मंडळी मंडळाचे अध्यक्ष आणि श्री स्वामी समर्थ अर्थक्षेत्र मंडळाचे विश्वस्त सर्वांगीण जनार्दन उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सर्वांगीण सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे आम्ही स्वागत करतोय। तालुकी परिक्रमा संयोजक सचिनजी सावरकर सर्वांगीण देणगीदार या सगळ्या मान्यवरांचे मी स्वागत करते। श्री स्वामी समर्थ आपलं नाव घ्या, आपलं जन्म नाव घ्या, आपलं जन्म नक्षत्र घ्या आणि आपली जन्म राशी सर्वांनी नाम आत्मनः प्रतिष्ठिते पुराणोक्तं फल रामचंद्र अस्माकं सर्वकुटुंबानां सर्वपरिवारां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं मनोकामनाः सिद्ध्यर्थं श्रीपाद वल्लभ नरसिंह सर्वे सतो स्वामी सर्वदा अन्नदान विद्यार्थ पूजनमहं करिष्ये सर्वांनी धन्यवाद। मैं अक्कलकोट में बाद में करता फोन काम में बाद में करता फोन। तस्मै श्री गुरुवे नमः। रक्तांग रक्तवर्णं त्रैलोक्यवानक विश्वनायक भक्तवत्सले कलियुगे श्री स्वामी समर्थ सर्वोच्चनाथे पुष्पमे गुरु ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त सतो स्वामी समर्थ महाराज की जय।
भावना काय नाही, आता इथे आलेलो आपण बघतोय प्रचंड गर्दी आहे. आज गुरु पौर्णिमा संपूर्ण देशभर सुरू आहे आणि स्वामी समर्थांच्या इथे आता आम्ही भोजन कक्षामध्ये इथे आहोत आणि इथून आता आम्ही मंदिरात जाऊन महाप्रसाद दाखवून आता इथे आलेलो. आता आम्ही आमचे अमोलराजे भोसले यांचे जे काय क्रीडांगणाचं जे काय उद्घाटन आहे क्रिकेट अकादमीचं, तर त्याचं आम्ही जाऊन आता उद्घाटन करणार आहोत. सर्वच मान्यवर मंडळी इथले स्थानिक आमदार आहेत, आमच्याबरोबर आले तिकडे चिपळूणचे आमदार आहेत, आमचे चंदगडचे आमदार आहेत आणि काही स्थानिक मंडळी आहेत, इथले नगर अध्यक्ष आहेत. आणि आज हा कार्यक्रम आपण पाहताय याची याची डोळा की आम्ही समाधानी झालो, प्रसन्न झालो की एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये आज हा आनंदमय सोहळ्याचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा इथे संपन्न होतोय. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान आयुष्यमान सगळं लाभू दे, पाऊस चांगला पडू दे आणि तुमचा शेतकरी बांधव बळीराजा हा सुखा समाधाने नांदू दे. खरं तर अन्नदानाचं जे काम आहे ते पवित्र काम आहे, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि आता याची भव्य इमारत सुद्धा उभी राहते. कशा पद्धतीने राज्य शासनाकडे पाहत आहे आणि काय 1988 पासून सुरू झालेलं हे अन्नछत्र आहे. 3 किलो तांदळावरती सुरू केलेलं अन्नछत्र आता हजारो किलो तांदळाचा महाप्रसाद इथे केला जातो. जागा अपुरी पडते म्हणून इथल्या मंडळींनी सगळ्यांनीच मिळून आज एक मोठं भोजनालय कक्ष उभं करतात. काम चालू झालेलं आहे आणि मला वाटतं काही महिन्यात काम पूर्ण झालं का परत आम्ही पुढच्या गुरुपौर्णिमेच्या अगोदर हे काम पूर्ण होईल आणि आम्ही सर्वच आमदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्यांना हे बोलवतील त्या सगळ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी आम्ही सर्व घेतो आणि एक चांगल्या कामाला त्यावेळेला सुरुवात करूया. आता मला वाटतं इथं स्वामींच्या इथं हा विषय नसावा, कारण हा मग बाहेर गेल्यानंतर आपण चर्चा करू. आज आम्हाला इथं स्वामी भक्त जे आलेले आहेत त्यांना शुभेच्छा द्यायच्या. तुम्हाला पण पत्रकार बांधवांना, मीडियावाल्यांना सगळ्यांना आमच्या शुभेच्छा. चला.